यंदा वाशिम जिल्ह्यात 550 मेट्रिक टन डीएपी खताची विक्री झाली आहे, जे की मागील वर्षी 13 मेट्रिक टन होती. आता मात्र यंदा 550 टन मेट्रिक टन विक्री या ठिकाणी झाली आहे. या संदर्भात आपल्याकरिता वाशिम येथील खताचे व्यापारी आहेत आपल्यासोबत बोलण्याकरिता. मला सांगा, कशा पद्धतीची मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विक्री झाली? आपला वाशिम जिल्हा हा साधारणतः सोयाबीन च्या लागवडीसाठी प्राथमिकता असते आणि सोयाबीनला DAP खत हे सगळ्यात उत्तम आहे, कारण त्याची किंमत सगळ्यात कमी आहे. बाकीच्या खतापेक्षा DAPची किंमत कमी आहे. आणि यावर्षी जे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांचं जे युद्ध सुरू आहे, याच्यामुळं जे कच्चा माल आपल्याला त्या देशातून इकडे येतो, जसं की सल्फ्युरिक ॲसिड आहे, रॉक फॉस्फेट आहे, पोटॅश आहे, हे मटेरियल जे आहे हे तिकडून आपल्या इकडं आवक कमी झालेली आहे. आणि आवक समजा ते युद्ध शिथिल बी झालं तर ते नवीन माल येण्यासाठी कमीत कमी 2 महिने लाईनअपला लागतील. आणि आता सध्याच्या परिस्थितीत आपल्या जिल्ह्यात जे माल उपलब्ध आहे ते माल जे हे सगळे न्यूज वगैरे पाहून जे हुशार कास्तकार आहेत ते आता सध्या गर्दी नसल्यामुळं प्रत्येक दुकानात ते उपलब्ध असल्यामुळं ते लोक ज्यांच्याकडं पैसे आहेत ते नगदीनं इथं उचल करून आपल्या घरी नेऊन ठेवून राहिलेले आहेत. तरी एवढी मोठी विक्री झाल्यामुळं कृषी विभाग हे संशयाच्या दृष्टिकोनातून कुठं साठेबाजी झाली आहे का, काळा बाजार झाला आहे का, याची चौकशी करण्यासाठी स्वतः सहनिशा कास्तकारांच्या घरी जाऊन करून राहिलेले आहे. आणि याच्यात काहीच काळा बाजार आणि काही असं संशयास्पद काहीच नाही आहे. हे नैसर्गिक आहे, कारण DAPचे रेटच कमी आहे, त्याच्यामुळं लोकांची पसंती DAPला आहे. बाकीच्या खताचे जे नवीन रेट आलेले आहेत 20-20 वगैरे ते हे नवीन रेट 1800 रुपये आहे आणि हा DAP 1350मध्ये भेटून राहिला. तर साहजिक आहे कोणी बी DAPच मागेल. नक्कीच मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा DAP खताची विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याने कृषी विभाग जे आहे ते व्यापाऱ्यांची सुद्धा चौकशी करणार असल्याचे या ठिकाणी बोलले जाते. कॅमेरा पर्सन नाजीर शेखसह मी विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम.